Namaste, dear students. We have started chapter number 1, Units and Measurements of 11th Standard. And in that chapter, we have seen 3 lectures, and this is the lecture number 4. Last lecture, we have discussed about the dimensions. डायमेन्शनचं मिनिंग काय असेल, डायमेन्शन कसं फाइंड करायचं, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन युनिट माहिती असताना, फॉर्म्युला माहिती असताना कसं फाइंड करायचं हे आपण मागच्या लेक्चर नंबर 3 मध्ये बघितलेलं आहे. प्रत्येकाने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं. प्रत्येकाने आपल्या मित्रांना पण सांगायचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आणि ते जो व्हिडिओ आहे हे जे लेक्चर आहे हे शेअर करा, म्हणजे तो पण अभ्यास करू शकेल. नंतर लेक्चरचा अभ्यास करताना लेक्चर पूर्ण मनापासून ऐकायचं. लेक्चर ऐकत असताना जवळ नोटबुक आणि पेन घ्या. काही महत्त्वाचे पॉईंट असतील तर ते नोट डाऊन करून ठेवा. काही फॉर्म्युले असतील बोर्डवर लिहिलेले जे पॉईंट्स असतील ते आपण जरूर लिहायचे, त्याचा तुम्हाला फायदा होईल. 11वीचं वर्ष हे एकदम सुरुवात आहे. जर तुम्ही आतापासूनच जर खूप चांगलं लक्ष दिलं तर तुमचा जो 12वीचा जो पाया हा बनू शकेल. 12वीचे जो बेस आहे तो 11वी असतो. 11वीला दुर्लक्ष करू नका. आपल्या जरी काही वेळेस आपण गॅप गेल्यामुळे म्हणा किंवा असं काही अडचणीमुळे काही समजत नाही म्हणा किंवा लक्षात येऊ शकत नाही, पण तुम्ही पुन्हा जर ते आवर्तन केलं, पुन्हा रिव्हिजन केल्या तर जरूर तुम्हाला समजेल. आणि सुरुवातच असल्यामुळे आपल्यातले जे काही त्रुटी किंवा आपल्यातले काही दोष असतील ते आपल्याला काढता येतील. रायटिंग भरपूर करायचं. नंतर असे जे लेक्चर आहेत ते भरपूर ऐका. त्यानंतर पाठांतर करा तुम्ही. जे फिजिकल क्वांटिटीज ज्या मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीजचे सर्व एक्झाम्पल्स तुम्ही लिहून टाकायचे. म्हणजे जे मागे आपण 10वीमध्ये किंवा 9वीत ज्या फिजिकल क्वांटिटीजचा आपल्याला माहिती असतात त्या सर्व लिहून टाकायच्या. म्हणजे तो एक अभ्यासच होतो आपला. तर 11वी हा 12वीचा बेस आहे. आणि असं काही करायचं नाही की बुवा 11वीला चालून जाईल वगैरे, असं काही करू नका. 11वीला व्यवस्थित सर्व बेसिक ते क्लिअर करा आणि मग 12वीला त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि जर जास्त व्यवस्थित जर केलं तर तुम्हाला नीटला त्याचा फायदा होईल, CETला फायदा होईल. हे जे पुस्तक असतं आपलं टेक्स्ट बुक हे जवळपास म्हणजे मॅक्झिमम हे CBSEच्या बेसवर आहे. मॅक्झिमम म्हणजे 90% जास्तीत जास्त CBSEच्या बेसवर आहे. आणि नीटमध्ये याच्यातले जवळपास 30% टॉपिक नीटमध्ये असतो. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात असू द्या की 11वीपासूनच आपलं वाचन, लेखन वगैरे अभ्यास चालू असू द्या. फॉर्म्युले पाठ करायचे वेळ भरपूर असल्यामुळे. तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो म्हणजे डायमेन्शन्स अँड युजेस ऑफ डायमेन्शन्स. कालच्या एका लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन्स समजून घेतलं. आता थोडंसं तेच पुढे आपण कंटिन्यू करायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याचे काही उदाहरणं पुढे कंटिन्यू करू. तर नाऊ लेट अस फाइंड डायमेन्शन ऑफ डेन्सिटी. तर आधी आपण डेन्सिटीचं डायमेन्शन फाइंड करू. तर डायमेन्शन मागच्या लेक्चरला मी सांगितलं की फॉर्म्युला माहिती असेल किंवा युनिट माहिती असेल तर दोघी पद्धतीने आपल्याला डायमेन्शन हे फाइंड करता येतात. तर आपण फॉर्म्युला वापरून डायमेन्शन फाइंड करू. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास हे आपण एम ने डिनोट करायचं. डायमेन्शन जेव्हा आपण फाइंड करतो तर मास एम कॅपिटल ने डिनोट करायचं, म्हणजे युनिट ऑफ मास इज डिनोटेड बाय कॅपिटल M. सो इट इज M1. एकाच वेळेस आहे म्हणून M1 घ्यायचं. नंतर व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूमचं डायमेन्शन आपल्याला माहिती पाहिजे किंवा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. काल आपण व्हॉल्यूमचं डायमेन्शन लिहिलेलं आहे आणि ते होतं L3.
किंवा जर माहिती नसेल तर फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युल्यामध्ये काय असतं, व्हॉल्यूम इक्वल टू लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेड्थ मल्टिप्लाइड बाय हाईट, LBH. मग ही लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट तिघांचे जे युनिट आहेत ते सेम आहेत, ते म्हणजे मीटर, आणि ते एल ने डिनोट करायचं. मग एल मल्टिप्लाइड बाय एल मल्टिप्लाइड बाय एल म्हणजे L3 झालं ते, आणि म्हणून L3 व्हॉल्यूमचं डायमेन्शन झालं. मग इथे आपण असं लिहू शकतो L-3M1 आणि T0. कोणतेही डायमेन्शन लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आणि ते कॅपिटलमध्ये लिहायचं, आणि ह्या तीन क्वांटिटीज एकत्र लिहायच्या, L, M आणि T. आणि T नसल्यामुळे आपण Tला 0 दिला, तर हे डायमेन्शन ऑफ डेन्सिटी आला. नंतर दुसरं बघू आपण, डायमेन्शन ऍक्सलरेशनचं बघू आपण. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे वेलोसिटी अपॉन टाइम. आता वेलोसिटीचं डायमेन्शन माहिती असेल तर ते लिहायचं. डायमेन्शन आहे L1T-1. डायमेन्शन माहिती नसेल तर युनिट लिहायचं, मीटर पर सेकंड. मग मीटरला L ने डिनोट करायचं आणि सेकंडला T ने डिनोट करायचं. हे 1 आहे म्हणून L1 आणि T-1 म्हणजे हे झालं वेलोसिटीचं डायमेन्शन. डिवायडेड बाय टाइम काय आहे तर T1 म्हणजे 1 टाइम आहे म्हणून टाइम T1 घ्यायचा. सो दिस इज इक्वल टू L1 M0 आणि T-2. M0 घ्यायचा कारण मास नाही आहे, आणि हा -1, हा T1 आहे, वर जाताना -1 होईल. हा -1, T1चा -1, आणि हा ऑलरेडी -1, हा -1 आणि -1 काय झाला -2. म्हणजे ही स्टेप अशी आहे L1 T-1 आणि -1, आणि म्हणून हे -2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन. नंतर आपण बघू थर्ड, डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलोसिटी. मास M1, वेलोसिटी L1T-1. So dimensions of momentum will be L1, M1 and T-1. So this is dimensions of momentum. तर या पद्धतीने आपण नोटबुकवर पण लिहित चला, म्हणजे तुमचा सराव होईल, तुमचं पाठ होईल. हे अधिक पाठांतर किंवा सराव झाला तर तुम्हाला फायद्याचं राहील. सो दिस इज मोमेंटम. देन फोर्थ इज इम्पल्स. इम्पल्स इज इक्वल टू, त्याच्या आधी आपण फोर्स बघू, म्हणजे इम्पल्सचा आपल्याला काढता येईल. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲक्सलरेशन. मास M1. देन व्हॉट इज ॲक्सलरेशन? डायमेन्शन L1 and T-2. इकडे M0 आहे म्हणून काही आपण आता इथे M0 काही लिहिला नाही. सो व्हॉट इज डायमेन्शन ऑफ फोर्स? L1 M1 T-2. So this is dimensions. This is dimensions of force L1 M1 T-2. तर हे फोर्सचं असं डायमेन्शन असेल. आता पुढचं बघू आपण इम्पल्स ऑफ फोर्स. ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. याचा फॉर्म्युला असतो फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. डायमेन्शन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला किंवा युनिट माहिती पाहिजे. मग आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. मग इथे फोर्सचं डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे L1 M1 and T-2. तर डायमेन्शन लिहिताना सर्व कॅपिटलमध्ये पाहिजे, कुठे कॉमा नको आहे, कुठे मल्टिप्लाय नको आहे, कोणता डॉट नको आहे. देन मल्टिप्लाइड बाय टीचं डायमेन्शन राहील T1. हा T आहे, याचं डायमेन्शन T1.
हा t-1 आणि हा t1 याला आपण डायमेन्शन मध्ये टाकून देऊ. सो दिस इज L1 M1 t-2. आता हे मल्टिप्लाइड आहे, मग t-2 आणि +1 जेव्हा t चा पॉवर -2 असेल, हा t चा 1 असेल आणि दोघे मल्टिप्लाइड असतील तर हा -2 आणि +1 असं होईल. सो दिस इज L1 M1 and t-1. These are dimensions of impulse, or it is also called impulse of force. तर हे impulse किंवा impulse of force चे असे हे डायमेन्शन आहे. Now we see next dimension of work. म्हणजे या मेथडने आपण कोणताही डायमेन्शन इझिली सहजपणे फाइंड करू शकतो. सराव करा, पुन्हा पुन्हा लिहा, म्हणजे हे सर्व डायमेन्शन आपल्याला चांगले समजतील आणि पाठ होतील. आता बघू आपण वर्कचा फॉर्म्युला काय आहे. वर्क इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. Now what is force? What is dimension of force? See dimension of force L1 M1 t-2. Then d is the distance. Dimension of distance is L1. So L1. So this is equal to, this is multiplied. So L raised to 1 and this L1 will be L1 plus 1 M1 as it is t-2, and this is equal to L2 M1 and t-2. These are dimensions of work. तसं हे वर्कचे या पद्धतीने आपल्याला डायमेन्शन फाइंड करता येईल. सिमिलरली we can find dimensions of power. Now what is power? Power equal to work upon time. Now what is dimension of work? We write dimension of work L2 M1 and t-2. L2 M1 t-2 वर्क चा डायमेन्शन आहे डिवाइडेड बाय टाइम. टाइम चा डायमेन्शन आहे t1. सो डायमेन्शन ऑफ पॉवर विल बी L2 M1 and t-3. आता हा -3 कुठून आला? हा t1 आहे, हा न्यूमरेटरला जाईल, वर जाताना -1 होईल आणि हा -2 आणि हा -1 म्हणजे हा -3 झाला. सो दिस इज डायमेन्शन्स ऑफ पॉवर. तर असे हे पॉवरचं डायमेन्शन आहे. नंतर प्रेशरचं डायमेन्शन फाइंड करू आपण. आता फाइंड डायमेन्शन ऑफ प्रेशर. तर आपल्याला जर फॉर्म्युला माहिती असेल तर कोणतंही डायमेन्शन फिजिक्समध्ये आपल्याला फाइंड करता येतं. तर प्रेशर, dimension of pressure. So first we write formula. Pressure equal to force upon area. What is force? Dimension of force L1 M1 t-2. Dimension of area it is L2. ते आत्ताच आपण फाइंड केलं. L2 डायमेन्शन ऑफ एरिया आहे. मग आपण हा L2 वर जाईल म्हणजे न्यूमरेटरला जाईल म्हणजे -2 होईल. So this is L1 -2 M1 t-2 equal to 1 -2 म्हणजे -1 M1 आणि t-2. These are dimensions of pressure. तर प्रेशरचं हे डायमेन्शन आहे. तर या पद्धतीने आपण कोणतेही डायमेन्शन फाइंड करू शकतो. म्हणजे समजा कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². m चं डायमेन्शन m1 आहे, v चं डायमेन्शन आहे L1 t-1 स्क्वेअर. सो दिस इज m1 L2 t-2. दिस इज डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी. हा कॉन्स्टंट आहे, याचं डायमेन्शन लिहायची गरज नाही. तर कायनेटिक एनर्जीचं आणि वर्कचं डायमेन्शन हे सेम आहे. कायनेटिक एनर्जी and work has same dimension. So that's all for today's lecture.
We see in next lecture uses of dimensions. Thank you.